याच्यावर दोनदा आपल्या इथं प्रवचन झालेलं आहे आणि त्यांचा म्हणजे वाणी एवढं मधुर वाणी आहे आणि त्यासोबत एक चांगला अभ्यास आध्यात्मिक बसला त्यांचा फार अभ्यास आहे आणि व्यंकटेश्वर बालाजी तिरुपती आहे ना तिथं सारखं ते त्यांचं प्रवचन होत असतं। आणि सोलापूरमध्ये जे तेलुगू भाषिक आहेत म्हणजे पद्मशाली आणि इतर तेलुगू भाषिक त्यांच्या प्रवचनाला एवढं ओढ आहे की आम्ही मागच्या 2 वेळा की विशेष आम्ही म्हणजे प्रचार न करता सुद्धा एवढं लोक तिथं त्या गर्दी करतात। महिला मोठ्या संख्येने महिला आणि बीडी करताना तर प्रवचन ऐकायला येतात आणि एवढं मंत्रमुग्ध होतात आणि त्यांची आध्यात्मिकेबद्दल सांगत असताना आता जे प्रवचन करणार आहे देवी माचं पण त्यांनी संदर्भ आणि उपमा देताना जे जीवन म्हणजे कसं जगायला पाहिजे। आता विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होऊन एकत्र कौटुंबिक मधलं जे आपुलकी दिवसेंदिवस कमी होत चाललंय आणि नवीन पिढीला आपण काय बोध घ्यायला पाहिजे आपली संस्कृती आपली संस्कार हे जे आहे ते जतन करण्यासाठी त्यांचं खरोखरच त्याच्या वाणीमधून अगदी कष्टकरी कामगार वर्गांमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव पडतो आणि त्यांच्या जीवनामधलं परिवर्तन होत आहे। आज म्हणजे काम करत असताना काही लोक वेगळ्या मार्गाने जातात म्हणजे काही वाट चुकतात मुलं लहान वयातच बालपणीच त्यांचं वाट चुकतात पण ते त्या बालपणामध्ये जी आपण वाट चुकतो त्याला टर्न द्यायचं त्यांचं भाषाशैलीमध्ये खरोखरच कितीतरी कुटुंबामध्ये त्याचा प्रभाव पडून त्यांची कौटुंबिक सलोखा आनंदात राहिलेली आहे। तर या दृष्टिकोनातून आम्ही आध्यात्मिक असं प्रवचन म्हणजे याच्यावर 2दा झालं आताही झालं। संयोजक जे आहेत राजेंद्र घातुल हे खरोखरच फार त्यांच्या सांगंडी कोटेश्वराबद्दल असलेले त्यांचे रिलेशन आणि तेच आता मी आता तारीख आता आपल्या